स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। हे माझे भटकंती मित्र आणि मी काल रात्री त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रॅकिंगचा प्लॅन केलं आणि लगेच सकाळची 6ची नाशिक बस पकडून त्र्यंबकेश्वरला निघालो। आमचा प्रवास हा पालघर टू त्र्यंबकेश्वर आहे। एकदम स्वस्तात मस्त 1 पर्सन 185 रुपयात आपल्याला बस त्र्यंबकेश्वरला पोहोचवते। तुम्ही पण ट्रॅकिंगचे शौकीन असतील तर तुमच्या मित्रपरिवारासोबत एकदम कमी बजेटमध्ये ब्रह्मगिरी पर्वत ट्रॅक करू शकता। आमची संडेची मॉर्निंग एवढी खास होईल असं माहिती नव्हतं। एकदम सुंदर सकाळचा लोकल बसचा प्रवास, धुक्यात ठरलेली झाडं बघत आमची त्र्यंबकेश्वरची जर्नी सुरू होती। थंडगार वातावरण आणि सुंदर नजारे बघत आमची जर्नी एन्जॉय करत होतो। तुम्ही पण तुमच्या सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावर ट्रॅकिंग करायला जाऊ शकता। हा पालघर टू त्र्यंबकेश्वर बसचा प्रवास खूप भारी होता। तुम्ही पण पालघरमधून प्रवास करणार असतील तर खूप भारी होईल। तुमच्या रस्त्यात लागणारे घाट आणि धुक्यांमध्ये हरलेले रस्ते बघत तुमचा प्रवास खूप भारी आणि खूप सुंदर होईल। 3 तासानंतर आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला। बसने परफेक्ट प्लॅनिंगनुसार आम्हाला 9 वाजता पोहोचवलं। आम्हाला बस त्र्यंबकेश्वरला सोडून निघाली नाशिकला। हाय मित्रमंडळी, आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून आपल्या व्हिडिओची शोभा वाढवा। आम्ही आता त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये प्रवेश करत आहोत। या नगरीमध्ये खूप मोठ्या संख्येने महादेवाचे भक्त येत असतात, म्हणून कधी पण या। त्र्यंबकेश्वर या नगरीमध्ये गर्दी पडलेलीच असते। आम्ही पण खूप मोठे महादेवाचे भक्त आहोत। चला तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिराजवळची भक्तांची गर्दी दाखवतो। खूप लांब-लांबवरून महादेवाचे भक्त दर्शनासाठी येत असतात। खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन कुंडाकडे गेलो। या कुंडाला तीर्थराज कुंडशावर्त असे म्हणतात। या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो। जसे की उज्जैन, हरिद्वार, नाशिक, इलाहाबाद तसे इथे सुद्धा भरत असतो। आम्ही महादेवाचे टिक्के लावायला गेले। ते लावून झाल्यानंतर आम्ही ब्रह्मगिरी पर्वत ट्रॅकिंग करायला जायचं होतं। आम्ही खास ज्यासाठी आलो होतो त्यासाठी निघालो। आमचं प्लॅनिंग ब्रह्मगिरी पर्वत ट्रॅक करायचं होतं आणि आम्ही ब्रह्मगिरी पर्वत ट्रॅक करायला स्टार्ट केलं। आम्ही ट्रॅकिंग खूप एन्जॉय करत होते। खालून ब्रह्मगिरी पर्वत ढगामध्ये हरलेला खूप भारी दिसत होता। एकदम सुपर व्ह्यू होता। हा सुपर व्ह्यू बघून ब्रह्मगिरी पर्वतावर लवकर पोहोचायची इच्छा झाली होती। रस्त्यात दुर्गामातेचं मंदिर लागलं होतं। त्या दुर्गामातेचं दर्शन करून आम्ही पुढे निघालो। त्यापुढे रस्त्याला मुक्तामाता देवीचं मंदिर लागते। आम्हाला खूप वर चढायचं होतं, म्हणून आम्ही दर्शन घेऊन न थांबता आम्ही लगेच ट्रॅकिंगला लागलो। आज संडे असल्यामुळे खूप लोकांची गर्दी होती। कॉलेज ग्रुप, फॅमिली ग्रुप, फ्रेंड सर्कल असे खूप ग्रुप आलेले होते ट्रॅकिंगसाठी। रस्त्यात लागणारे सुंदर नजारे खूप भारी होते। ते बघत ट्रॅकिंग करायला खूप मजा येत होती। हे नजारे बघत आणि खूप सारी पब्लिक बघून ट्रॅकिंग करायला काय वाटत नव्हतं। हे नजारे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओची शोभा वाढवा। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी नैसर्गिक सुंदर व्ह्यू दाखवतो। या व्हिडिओला पूर्ण नक्की बघा।
आमचे 2 पार्टनर आमच्या पुढे गेले होते. आम्ही दोघं खूप स्लो चाललो असल्यामुळे खूप मागे राहिलो होतो आणि खूप वर चढायचं होतं म्हणून बसून विचार करत होते. काळ्या दगडाचे डोंगर आणि त्या डोंगरात कोरलेल्या पायऱ्या खूप भारी दिसत होत्या. पायऱ्या आणि रस्ते बघून खूप सुंदर वाटत होतं. वर रस्त्यात बजरंगबलीचं मंदिर लागते. त्या बजरंगबलीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. आमच्या पुढे गेलेले 2 पार्टनर ते शोधत निघालो. फायनली आमचे 2 पार्टनर भेटले आणि आमचं थोडंसं ट्रॅकिंग बाकी आहे. फायनली आमचं ब्रह्मगिरी पर्वत ट्रॅकिंग पूर्ण कंप्लीट होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. पहिलं म्हणजे गंगा नदीचे उगम बघायला जात आहोत. ब्रह्मगिरी पर्वतावर खूप पब्लिक असल्यामुळे आम्ही टाईम न वेस्ट करता आम्ही लगेच गंगा नदीचे उगम बघायला गेलो. ब्रह्मगिरी पर्वत पवित्र मानले जाणारे गंगा नदीचे उगम आहे. या नदीचं पाणी नेण्यासाठी अनेक दुकानदार बॉटल विकत दिसतील. भगवान शंकराचे भाविक भक्त पाणी नेण्यासाठी घेत असतात. गौतम ऋषी गोहत्या पाप शमन करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगा नदी इथे प्रकट केली होती.
वरती कशासाठी आलो, काय आलो, 2 मिनिटं सगळ्यांनी ऐकून घ्या. हे बघा, हे आहे गंगा गोदावरी उगम जन्मस्थान. कोणी गंगा म्हटलं जातं, कोणी गोदावरी म्हटलं जातं. हे बघा, जे पलीकडे आहेत हे गौतम ऋषी, त्यांची पत्नी अहिल्या. हे गौतम ऋषी, त्यांची पत्नी अहिल्या, त्यांच्या हातून जी गाय मिली ती बघा साक्षी दाखवलेली गोहत्याची. गोहत्या म्हणजे गणपतीने गायीचं रूप प्रगट केलेलं आहे. मायेरूप गणपतीने गायीचं रूप प्रगट केलं, त्यांच्या हातून ती गोहत्या झालेली आहे. म्हणून त्यांना ते पाता घडलं, सराप घडलं. 12 वर्ष तपस्या करून गोदावरी प्रसन्न केली. 3 झाडं उमराचे, हे बघा पाठीमाग जे झाड आहे उमराचं, हे एक, माझ्या पाठीमाग 2, पाडल्या गेला ते 3. हे 3 झाडात तिचा जन्म झाला. कोणाचं? गोदावरीचं. कोणी गंगा म्हणते जातं, कोणी गोदावरी म्हणते जातं. मग गौतम ऋषीने कुंडात आंघोळ केली, त्यांचं गोहत्या पातक नष्ट झालेले आहेत. पुन्हा मग हीच गुप्त झाल्यानंतर खाली जे गायीचं मुख आहे याचं शिर लावलेलं आहे, हीच गुप्त होऊन ती गायीच्या मुखात ती गंगा निघाली. तिथून पुढं शंकरानं जटा आपटलेली आहे, ती जटात ती गंगा निघाली. जटा आपली जरा गंगाद्वार कुशीवर त्या कुंडामध्ये जिथं आपण आंघोळ करतो, कुंभमेळा भरतो, तिथं दिलेलं आहे. तिथून पुढं त्र्यंबकेश्वर मोठ्या मंदिरामध्ये जातं. नाशिकला पात्र मोठे, नाशिक पंचवटीला, नांदेड, पैठण, आंध्रामध्ये जाती, तिचं हे जन्माचं ठिकाण आहे. सुरुवात झालेली गोदावरीची. कोणी गंगा म्हणते जातं, कोणी गोदावरी म्हणते जातं. म्हणून त्यांच्या हातून गाय मिली, गोहत्या झाली. म्हणून आपल्या हातून काही घडलं असल, आपल्या पूर्वीच्या हातून काही घडलं असल, घरामध्ये सुख शांतती राहावी म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो. ते गायीचं गायदान अभिषेक करता एवढ्यावरती आला. तर आपण एवढा शरीराला कष्ट देऊन एवढा वरती आलो, भोले गंगा माई करीत भाडा तोडा खर्च करून आलो का नाही? भाडा तोडा खर्च करून फक्त गंग्याला 5 प्रकारचं दान म्हणजे वेणेदान, वस्त्रदान, दरदान. गंग्याला साडी चोळी, खाना नारळाची उटी वाहिल्या जाते, चांदीची, पितळाची, सोन्याची गाय वाहिल्या जाते. या आपण आणू शकत नाही. म्हणून हीच गाय घेऊन गायीचं गायदान अभिषेक करता एवढ्यावरती आला. जन्माच्या ठिकाणी आलो तर आपलं नाव घेऊन, आई वडिलांचं नाव घेऊन, परिवाराचं नाव घेऊन हे गंग्याचं दान करून तीर्थयात्रा पूर्ण करता. जन्माच्या ठिकाणी आलो, साडीवरचं गंग्याचं दान करून ही तीर्थयात्रा पूर्ण करता. परिवारासाठी, मुलाबाळासाठी हे गंग्याचं दान करून तीर्थयात्रा पूर्ण करता. एवढ्यावरती आलो, भाडा तोडा खर्च करून आलो. हे तिच्या जन्माच्या ठिकाणी आलो. ज्यांना गंगा न्यायची ती गंगा आपल्या घराला नेला जात असता. आता ही बघा, गंगा ही नाशिकला वाहती, त्र्यंबकला वाहती, सगळी दुनिया येतात अशी पूजा अभिषेक करायला गंगा आलेला. ती गंगा आपण कशासाठी नेल्या जात असती? सत्यनारायण, घरपूजा, घरबंदी याला वापरायचे असते. शेतात, हिरीत, बारवात, बोरमध्ये टाकायचे असल, काही व्यवसाय असल त्याच्यात ती गंगा वापरल्या जात असती. घरात आपण आंघोळ करतो, ती आंघोळीने टाकल्या जात असती. घरात कोणी आजारी माणूस पडला त्याला ती गंगा दिल्या जात असती. म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो, परिवारासाठी दान करून ही गंगा आपल्या घराला नेल्या जात असती. कुंडात गौतम ऋषी आंघोळ केल्या जात असती. गोहत्या पातक नष्ट झाले म्हणून ही गंगा आपल्या घराला नेल्या जात असते. हे आहे गोमुख मंदिर. हे गोमुख मंदिरात त्या गोमुखातून पडलेलं पाणी खूप पवित्र मानले जाते. या गोमुखातून गंगा नदीचं पाणी येत असते. हे पाणी भगवान शंकराचे भाविक भक्त घरी घेऊन जात असतात. हे गंगा नदीचं पाणी, गोमुखातून निघालेलं पाणी घेण्यासाठी भगवान शंकराचे भक्त खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. आता आम्ही जटा मंदिराकडे चाललो आहोत. या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही ब्रह्मगिरी पर्वत ट्रॅक केला होता. ह्या मंदिर बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आलो होतो. खूप भारी ह्या मंदिराचा परिसर आणि ढगात हरलेलं हे मंदिर खूप भारी वाटत होतं.
फायनली आम्ही जटा मंदिराजवळ पोहोचलो. खूप सारे आमच्यासारखे जटा मंदिर बघण्यासाठी आणि त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आले होते. आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर, गंगा नदीचं उगम आणि जटा मंदिर ह्या सर्व मंदिराचं दर्शन करून आजचा ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रॅकिंग संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.